हो काका. हो कशाला एवढी चिडचिड करताय तुम्ही? हो 8:50ची चिडचिड गेली ना. हो येईल की मग दुसरी. ती बघा आता 8:53ची लागली. ती पण येईल की 2 मिनिटात. त्यात कशाला एवढी चिडचिड? अहो काका खूप छोटंसं आयुष्य आहे आपलं. हसत खेळत जगा ना. आता माझंच बघा. रोज सकाळी उठायचं आणि आपल्या आईच्या हातची चाय चपाती खायची आणि घराबाहेर पडायचं. लोकलमध्ये तर चढायचं. पण दरवाजाजवळ उभं राहायचं आणि लटकत-लटकत प्रवास करायचा. हां. पण चर्चगेट स्टेशन आलं, तर सगळ्यात पहिलं लिंबू सोडा प्यायचा. म्हणजे कसं जरा थंड वाटतं. ऑफिसला चालत जाताना घामाघुमट व्हायचं. पण ऑफिसमध्ये गेल्यावर बॉसच्या रोज शिव्या खायच्या. आपण अजून प्रोबेशनवर आहोत. हे असं रोज ऐकायचं. पण हां, पर्मनंट असलेल्या कामगारांपेक्षा जास्त काम आपणच करायचं. पण तरी आपली व्हॅल्यू 0. मग काय? ऑफिस सुटल्यावर आपल्या प्रकाश आजचा गरमागरम वडापाव खायचा काका. काय चव आहे, विचारू नका. मग काय? कानात इयरफोन टाकायचे, आपले आवडते गाणे लावायचे आणि ट्रेनमध्ये चढायचं आणि आपल्या स्टेशनला उतरायचं. पण काय काका, खरं सांगू तुम्हाला, हे आयुष्य खरंच खूप बोरिंग झालं. पण गौरवच्या नजरेने बघाल ना, तर मज्जाच मज्जा. एक सांगू का तुम्हाला? आयुष्याकडे ना पॉझिटिव्हली बघायला शिका. म्हणजे कसं आहे ना, आपली छोटी खोली सुद्धा आपल्याला राजमहल वाटायला लागते. पण ते कधी आपले विचार पॉझिटिव्ह असतील तरच. काका, जर डोकं शांत नसेल ना, तर आपल्याला मऊ मखमली गादीवर सुद्धा झोप लागणार नाही. पण हां, जर आपलं मन शांत असेल, तर आपल्याला छोट्या खाटेवर सुद्धा गाढ झोप लागेल. हाच फरक आहे. त्यामुळे काका मी आता विचार केला, की रोज पैशाच्या मागे धावण्यापेक्षा पहिल्यासारखं काम करण्यापेक्षा ना, जेवढा कमी पैसा मिळेल त्यात समाधानी राहील आणि आनंदाने जगेल. तुम्हाला सुद्धा तेच सांगतोय काका. तुम्ही काही चिडचिड करत जाऊ नका. तुम्ही जेवढं चिडचिड कराल, तेवढाच तुमचा दिवस खराब जाईल. हो. बरं काका, ती बघा आली तुमची ट्रेन 8:53ची.